नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण भारतीय संविधानाचा भाग 2 अभ्यासणार आहोत. भाग 2 मध्ये नागरिकत्व व नागरिकत्वाशी संबंधित ज्या काही तरतुदी आहेत त्या कलम 5 ते 11 मध्ये देण्यात आलेल्या आहेत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू, जिद्दी आणि मेहनती विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. सुरुवातीला आपल्याला नागरिक म्हणजे काय किंवा नागरिक ही संकल्पना काय आहे समजून घेणं गरजेचं आहे. तर नागरिक म्हणजे एखाद्या राज्यसंस्थेचा सदस्य असलेली व्यक्ती किंवा राज्यसंस्थेने सदस्यत्व म्हणजेच नागरिकत्व होय. नागरिकत्व विविध राजकीय व नागरिक हक्क प्राप्त करतात. म्हणजे आपल्याला असं सांगता येईल की राज्यसंस्था म्हणजे देश आणि त्या देशाने त्या एखाद्या व्यक्तीला पर्टिक्युलर दिलेले अधिकार, त्या देशात जे काही नागरिक असतात त्यांना भेटलेले ते अधिकार, त्याला आपण नागरिकत्व म्हणू शकतो. मग आपण परकीय नागरिक कोणाला म्हणायचं? तर परकीय नागरिक म्हणजे परकीय लोक जे दुसऱ्या देशाचे आहेत, राज्यसंस्थेचे सदस्य आहेत, त्यांच्यापुढे ते दुसऱ्या देशात नागरिकत्व असतात. त्यांना दुसऱ्या देशाचं नागरिकत्व प्राप्त झालेलं असतं. तात्पुरता वास्तव व सर्व राजकीय हक्क प्राप्त नसलेली व्यक्ती म्हणजे परकीय. म्हणजे जसं की दुसऱ्या देशाचे नागरिक असतात पण ते आपल्या देशात फिरायला वगैरे येतात किंवा काही कारणास्तव येतात किंवा काही कामासाठी येतात, त्यांना आपण परकीय नागरिक म्हणू शकतो. आणि आपल्या देशात जे नागरिक राहतात त्या नागरिकांना आपण जे काही अधिकार दिलेत, त्याला आपण जे काही राज्यसंस्थेने स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याला आपण नागरिकत्व म्हणू शकतो. जे कोणी एखाद्या देशाचे नागरिक असतात किंवा आपल्या भारताचे जे कोणी नागरिक आहेत त्यांना आता आपल्या भारतीय संविधानाने काय विशेष अधिकार दिले? तर आपल्या भारतीय संविधानातील काही कलमे आहेत जे फक्त आणि फक्त आपल्या भारतीय नागरिकांनाच अवेलेबल आहेत. जसं की कलम 15, कलम 16, कलम 19 आणि कलम 29 व 30 हे कोणाला आहेत? तर फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांनाच प्राप्त आहेत. त्याचबरोबर मतदान करण्याचा हक्कसुद्धा फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांनाच उपलब्ध आहे. त्याचबरोबर संसद व राज्य विधिमंडळ सदस्यांचा जे काही अधिकार आहेत ते फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांनाच अवेलेबल आहे. आता हे तर झालं आपल्या भारतीय नागरिकाबद्दल. पण परकीय नागरिक आहेत तर त्यांना कुठले अधिकार आपल्या देशात आहेत का प्रदान केलेले? तर त्याचं उत्तर आहे हो. काही मूलभूत अधिकार आहेत जे की मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून परकीयांना सुद्धा दिले जातात. जसं की कलम 14 कायद्यासमोर समानता, त्याचबरोबर कलम 20 अपराधाच्या दोषाबद्दल संरक्षण, त्याचबरोबर कलम 21 जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार, त्यानंतर कलम 23 आणि 24 शोषणाविरुद्धचा अधिकार आणि कलम 25 ते 28 जे धर्म स्वातंत्र्याचे अधिकार आहेत ते परकीय नागरिकांना दिले जातात. जर परीक्षेत प्रश्न आला की परकीय नागरिकांना कुठले अधिकार भेटतात तर कलम 14, कलम 20, कलम 21, कलम 23-24 आणि 25 ते 28 ही सर्व कलमे परकीय नागरिकांना सुद्धा अधिकार मिळवून देणारी आहेत. आता आपण कलमे अभ्यासूत. त्यामध्ये कलम 5. आता कलम 5 मध्ये काय सांगितले तर 26 जानेवारी 1950 रोजी कुठला नागरिक आपल्या भारतीय नागरिकत्व स्वीकारेल किंवा कुठला नागरिक हा भारतीय नागरिक असेल असं सांगितले. तर त्यामध्ये काही अटी दिल्यात, 3 अटी दिल्यात मुख्य. 3 अटीपैकी एकही अट जर तो पूर्ण करत असेल तर तो भारताचा नागरिक असेल, हे कलम 5 मध्ये सांगितले. मग त्या अटी कोणत्या आहेत? तर पहिली अट आहे तो व्यक्ती भारतात जन्मलेला असावा. दुसरा, त्याचा माता किंवा पिता हा कोणीही दोघांपैकी कोणीही एकाचा जरी जन्म भारतात झालेला असेल तरी त्याला भारताचं नागरिकत्व मिळेल. तिसरं आणि लास्ट बट नॉट लिस्ट म्हणल्यासारखं प्रारंभापासून किमान 5 वर्ष जरी तो
भारतात राहिलेला असेल तर म्हणजे 26 जानेवारी 1950च्या अगोदरपासून जरी तो 5 वर्ष आपल्या भारतात राहिलेला असेल आणि त्याला जर भारताचं नागरिकत्व पाहिजे असेल तर त्यालासुद्धा भारताचं नागरिकत्व दिलं जाईल. हे कलम 5 बद्दल संपूर्ण झालं. परत एकदा व्यवस्थित पहा. 26 जानेवारी 1950 रोजी जे लोक भारतात राहत होते त्यांना 3 अटीपैकी कुठलीही एक अट पूर्ण करायची होती, बरोबर. जर त्यांचा जन्म भारतात झाला असावा, नाहीतर त्यांच्या मातापित्यापैकी कोणाचाही एकाचा जन्म भारतात झालेला असावा, किंवा मग संविधान लागू होण्यापूर्वी म्हणजेच केव्हापासून 26 जानेवारी 1950च्या अगोदरपासून 5 वर्ष तो भारतात राहिलेला असावा, तर त्याला आपल्याला भारताचं नागरिकत्व प्रदान करता येते. म्हणजेच आपल्याला असं सांगता येईल की संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व हे कलम 5 मध्ये आहे. आता आयोग कलमांवर सुद्धा प्रश्न विचारायला लागलेला आहे, त्यामुळं ही कलमेसुद्धा व्यवस्थित करून जायची. यानंतर कलम 6. आता कलम 6 मध्ये काय आहे तर जे कोणी पाकिस्तानातून भारतात आलेल्या व्यक्तीचे नागरिकत्व, म्हणजेच काय तर पाकिस्तानमधून स्थलांतरित होऊन भारतात आले. प्रारंभिकच्या काळामध्ये पाकिस्तानमध्ये होते, पण संविधान लागू झाल्यानंतर ते भारतामध्ये आले. म्हणजेच काय, फाळणीनंतर जे लोक पाकिस्तानमधून भारतात आले त्यांच्या नागरिकत्वाच्या अटी. मग त्यांच्या नागरिकत्वाबद्दल काय अटी आहेत तर 19 जुलै 1948 पूर्वी आलेले लोक आपोआप भारताचे नागरिक बनतील, आणि जर मग ते 19 जुलै 1948च्या नंतर जर आले असतील तर त्यांना 6 महिने भारतात राहून रीतसर नोंदणी करावं लागेल, आणि त्या नोंदणीनंतर त्यांना भारताचं नागरिकत्व प्राप्त होईल. यानंतर कलम 7. आता कलम 7 मध्ये कुणाचं नागरिकत्वाचे नियम दिलेत किंवा काय नियम आहेत कलम 7 मध्ये तर जे कोणी पाकिस्तानात जाऊन पुन्हा भारतात परत आलेत, म्हणजे काय तर त्यांना पाकिस्तानातलं वातावरण मानवलं नाही, मग ते परत भारतात पळून आले किंवा परत भारताशी शरणागती पत्करली, असे लोक कुठले तर जे लोक 1 मार्च 1947 नंतर भारतातून पाकिस्तानला गेले, म्हणजे जेव्हा आपला देश स्वतंत्र होण्याच्या कगारीवर होता तेव्हा ते भारतात गेले आणि त्यांचे भारतीय नागरिकत्व संपले. परंतु जर ते पुन्हा कायमस्वरूपी वास्तवास भारतात आले तर त्यांना 6 महिने भारतात राहून नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळवता येते. म्हणजे काय तर 19 जुलै 1948 नंतर आलेले भारतीय नागरिक समजले जातील. यानंतर कलम 8. आता कलम 8 मध्ये कुठले नियम दिलेत नागरिकत्वाचे तर परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तीचे नागरिकत्व, ज्याला की आपण NRA म्हणतो, त्यांचे नागरिकत्व ह्या कलम 8 मध्ये दिलेले आहेत. म्हणजे काय तर मूळच्या भारतीय असलेला व्यक्ती पण तो भारताबाहेर नोकरीनं म्हणा किंवा कुठल्या व्यवसायानं म्हणा तो भारताबाहेर राहतो, त्याचे नागरिकत्व. जी व्यक्ती माता पिता आजी आजोबा कोणताही एक भारतात जन्मले होते आणि जी व्यक्ती भारताबाहेर सध्या निवासी जर असेल तर तिने राजदायित्व किंवा वाणिज्य दायित्व कडे अर्ज करून नागरिकत्व नोंदणीद्वारे मिळू शकते. हे नागरिकत्व कलम 8 मध्ये देण्यात आलेलं आहे. यानंतर कलम 9. हा मात्र अत्यंत महत्त्वाचा नियम आपल्याला सांगता येईल. तर कसं काय तर परदेशाचे नागरिकत्व स्वीकारल्यास भारतीय नागरिकत्व रद्द होणे, हे कलम 9 मध्ये दिलेले आहे. जर एखादा व्यक्ती भारतीय असेल आणि तो स्वइच्छेने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारलं असेल तर त्याचे भारतीय नागरिकत्व त्या क्षणी संपुष्टात येईल. म्हणजेच काय तर भारतीय नागरिकत्व हे दुहेरी नागरिकत्व नाही तर ते एकेरी नागरिकत्व आहे असं आपल्याला सांगता येईल. कारण आपल्या देशामध्ये भारताचं नागरिक सांगितलेलं आहे. आपण वेगवेगळ्या राज्यामध्ये राहतो, पण वेगवेगळ्या राज्याचं नागरिकत्व आहे का आपल्याला? नाही. आपण भारताचे नागरिक आहोत. त्यामुळे दुहेरी नागरिकत्व
या कलम 9ने प्रदान होत नाही. ज्या क्षणी एखादा व्यक्ती भारतीय नागरिक असेल, त्याने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं, त्या क्षणी त्याचं भारतीय संपुष्टात येईल. ही गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणून हा नियम खूप महत्त्वाचा आहे आणि ह्या गोष्टी आता आयोग विचारू शकतो किंवा आता आयोग विचारायला लागला आहे कलमांवर प्रश्न. त्यामुळे ही सर्वच्या सर्व कलमे पाठ करून ठेवायची. यानंतर कलम 10. कलम 10मध्ये काय आहे तर संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या अधीन राहून एखाद्या व्यक्तीचे नागरिकत्व कायम राहील. म्हणजेच काय तर सरकार कोणतेही नियम करो किंवा काही करो त्या नागरिकांना मनमानी काढून घेता येऊ शकणार नाहीत. म्हणजे भारतीय व्यक्ती संसद जो कायदा करील त्याच तरतुदीच्या अधीन राहून नागरिकत्व त्यांचं कायम राहील. हे कलम 10मध्ये सांगण्यात आलेलं आहे. यानंतर कलम 11. आता कलम 11मध्ये काय आहे तर संसदेला नागरिकत्व संपादन किंवा समाप्ती आणि नागरिकत्वासंबंधी सर्व बाबीविषयी कायदे करण्याचा अधिकार असेल. हे कलम 11मध्ये सांगण्यात आलेलं आहे. संविधानातील म्हणजे जे काही तरतुदी आहेत फक्त 1950 पर्यंत परिस्थितीसाठी होत्या. त्यानंतर नागरिकत्व कसे द्यावे किंवा कोणाचे रद्द करावे नागरिकत्व किंवा याचे सर्व अधिकार आपण संसदेला दिलेला आहे. याच अधिकारानुसार संसदेने नागरिकत्व कायदा 1955 केलेला आहे. आता मग भारताचं नागरिकत्व संपादन करण्याचे काही मार्ग आहेत का तर हो, भारताचं नागरिकत्व संपादन करण्याचे एकूण 5 मार्ग आहेत. पण तत्पूर्वी कुठली संस्था आहे जी की आपल्याला भारतीय नागरिकत्व किंवा नागरिकत्वासंबंधी ज्या काही अडचणी आहेत किंवा ती कुठल्या देशाची नागरिक आहे अशी कायदेशीर माहिती रजिस्टर करून ठेवणारी तर ती आहे NRC. म्हणजेच काय नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन. ही एक संस्था आहे जी भारतातील सर्व कायदेशीर नागरिकांची एक नोंदवही ठेवत असते. तिचं उद्दिष्ट तेच आहे की भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या स्थलांतरिताची ओळख पटविणे. त्याचबरोबर जे काही आसाममधील NRC आहे, सध्या फक्त आसाममध्येच सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली NRC राबवण्यात आली आहे. आसाममध्ये नागरिक सिद्ध करण्यासाठी 24 मार्च 1971 पूर्वीपासून भारतात असलेले पुरावे द्यावे लागत होते. देशव्यापी NRC सध्या संपूर्ण देशात NRC लागू करण्याबाबत केंद्र सरकारने कोणतीही अधिकृत अधिसूचना काढलेली नाही, परंतु भविष्यात त्यांची चर्चा होऊ शकते. त्यामुळं या गोष्टीवर आपण अभ्यास करायचा आहे, कारण आयोग आपल्याला ही एजन्सी काय आहे किंवा या एजन्सीचं कार्य काय आहे किंवा कुठली एजन्सी आपल्या भारतीय सर्व कायदेशीर नागरिकत्वाची नोंद ठेवते असे प्रश्न येऊ शकतात. त्यामुळं ही गोष्ट लक्षात ठेवायची. यानंतर नागरिकत्व कायदा जो 1955 आहे, या अंतर्गत CAA ही एक नागरिकत्व दुरुस्ती कायदा आहे. आतापर्यंत कलम 11मध्ये जे निर्देश दिलेत त्यानुसार या कायद्यात 9 वेळा बदल करण्यात आले आणि लेटेस्ट बदल हा आपला 2019मध्ये झालेला आहे. तर 2019मध्ये नेमका काय बदल झाला आहे ते पाहूया. आणि CAA ही नागरिकत्व दुरुस्ती कायद्याअंतर्गत केवळ 3 विशिष्ट देशातील 6 धार्मिक अल्पसंख्याकांसाठी तर आहेच. ज्या कोणत्या देशात एखाद्या नागरिकत्वावर छळ होतोय तर त्या छळ सोसणाऱ्या नागरिकांनासुद्धा आपला भारत देश हा आश्रय देत असतो. आता लेटेस्टमध्ये जे 2019मध्ये नागरिकत्व कायदा 1955मध्ये जे बदल झालेत ते आपण बदल पाहूया. याचं मुख्य उद्दिष्ट होतं की शेजारील जे देश आहेत त्या देशातील नागरिकांचा छळ होत होता आणि त्या छळ सोसणाऱ्या अल्पसंख्याक नागरिकांना भारताचं नागरिकत्व देणं. आता त्याच्यामध्ये कुठले कुठले देश होते तर
पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश हे 3 देश होते ज्यांच्या अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व दिलं जाणार होतं. त्याचबरोबर धार्मिक समुदाय कुठले होते तर हिंदू, सीख, बौद्ध, जैन, फारसी आणि ख्रिश्चन यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारू शकतो. त्यामुळं 3 देश आणि धार्मिक समुदाय म्हटलं तर 6 धार्मिक समुदाय ही गोष्ट लक्षात ठेवायची. यानंतर त्यांच्या अटी काय होत्या तर जे लोक 31 डिसेंबर 2014 पूर्वी छळामुळे भारतात आले आहेत त्यांना आता भारतीय नागरिकत्व दिले जाणार होते. विशेष सवलत काय दिली होती यांना तर नैसर्गिकरित्या नागरिकत्व मिळवण्यासाठी भारतात राहण्याची अट जी 11 वर्षावरून कमी करून 5 वर्ष करण्यात आली होती. आणि अपवाद कुठला होता तर हा कायदा संविधानाच्या 6व्या अनुसूचीतील आदिवासी भागात म्हणजेच उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आसाम, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा या राज्यांमध्ये आणि इनर लाईन परमिट म्हणजेच ILP लागू नसलेल्या राज्यांना लागू नाही. तुम्ही म्हणाल ही सर्व नियम तुम्ही का सांगत आहात तर मुख्य परीक्षेला जे काही नवीन अपडेट्स आलेले असतात ते पण सांगितले जातात किंवा त्यानुसारच प्रश्न विचारले जातात. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता भारतीय नागरिकत्व संपादन करण्याचे 5 मार्ग त्यापैकी जन्म तत्वाधारे म्हणजेच आपण त्याला इंग्लिशमध्ये बाय बर्थ कोणाला भारताचं नागरिकत्व भेटू शकतं. जर 26 जानेवारी 1950 रोजी ती व्यक्ती भारतात असेल आणि जिने 1 जुलै 1987 या दरम्यान भारतात जिचे मातापिता किंवा ती व्यक्ती असेल तिला भारतीय जन्म म्हणजे नागरिकत्व भेटू शकतं बाय बर्थ. त्याचबरोबर 1 जुलै 1987 नंतर म्हणजेच 3 डिसेंबर 2004 या दरम्यान भारतात जन्मलेली मातापित्यापैकी एक किंवा दोन्ही व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला जन्मतत्वाद्वारे भारतीय नागरिकत्व मिळू शकते. त्याचबरोबर भारतात जे दुसऱ्या देशाचे म्हणजे परकीय देशाचे जे राजदूत असतात किंवा अधिकारी असतात किंवा शत्रू परकीयामुळे भारताचे नागरिकत्व जन्मतत्वाद्वारे प्राप्त कोणीही करू शकत नाही. ही गोष्टसुद्धा लक्षात ठेवायची कारण या गोष्टीवर आयोग प्रश्न विचारू शकतो. कुठली गोष्ट तर भारतात नियुक्त करण्यात आलेले परकीय राजदूत, अधिकारी व शत्रू परकीयांची भारताचे नागरिकत्व जन्माद्वारे प्राप्त करू शकत नाही. यानंतर वंशाद्वारे भारताचं नागरिकत्व कुणाला भेटतं तर 26 जानेवारी 1950 ते 10 डिसेंबर 1992 या काळात भारताबाहेर जन्मलेल्या व्यक्तीचे वडील भारतीय नागरिक असल्यास ती व्यक्ती भारतीय नागरिक बनू शकते. त्याचबरोबर 10 डिसेंबर 1992 ते 3 डिसेंबर 1904 या काळात जन्मलेल्या व्यक्तीचे आई किंवा वडील यापैकी कोणीही जर भारताचा नागरिक असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा भारतीय नागरिकत्व भेटू शकते वंश परंपरेद्वारे. त्याचबरोबर 3 डिसेंबर 2004 नंतर जे भारताबाहेर जन्मलेले मुले आहेत त्यांना आपोआप भारताचं नागरिकत्व मिळतं का तर बिलकुल नाही. जन्मानंतर त्यांना 1 वर्षाच्या आत भारतीय दूतावासात नोंदणी करणं अनिवार्य आहे तरच त्यांना भारतीय नागरिकत्व मिळू शकतं. यानंतर नोंदणीद्वारे कुणाला भारताचं नागरिकत्व भेटतं तर काही विशिष्ट गटातील व्यक्ती असतात जे अर्ज करून भारताचे नागरिकत्व मिळू शकतात. यासाठी व्यक्ती बेकायदेशीर स्थलांतरित नसावी. त्यामध्ये प्रमुख अटी काय आहेत तर भारतीय वंशाची व्यक्ती जी व्यक्ती अर्ज करण्यापूर्वी सलग 7 वर्ष भारतात सामान्यतः राहत आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. किती वर्ष? 7 वर्ष. त्यानंतर दुसरं म्हणजे विवाह. ज्या व्यक्तीने भारतीय नागरिकाशी विवाह केला आहे आणि जी अर्ज करण्यापूर्वी 7 वर्ष भारतात राहत आहे अशी व्यक्ती भारताचा नागरिकत्व होऊ शकते नोंदणीद्वारे. त्याचबरोबर अल्पवयीन मुले
ज्यांचे मातापिता भारतीय नागरिक आहेत अशी मुलं. त्यानंतर OCI कार्डधारक, ज्या व्यक्तीकडे OCI सिटिझन ऑफ इंडिया असं कार्ड आहे त्या व्यक्तीनं 5 वर्षापासून नोंदणीकृत पद्धतीनं ती व्यक्ती भारताचा नागरिक बनू शकते. ही सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. यानंतर स्वीकृतीद्वारे म्हणजेच काय तर बाय रजिस्ट्रेशन. तर एखादी परकीय व्यक्ती जी भारतीय वंशाची नाही अशी देखील व्यक्ती भारतीय नागरिक बनू शकते. कशी तर ती व्यक्ती ज्या देशाचे नागरिक आहे तिथले नागरिकत्व तिला सोडावं लागतं, कारण आपल्या देशात एकेरी नागरिकत्व आहे. त्याचबरोबर अर्ज करण्यापूर्वी ती व्यक्ती किमान 12 महिने भारतात राहिलेली असावी. त्यानंतर मागील 14 वर्षापैकी 11 वर्ष तिचे वास्तव्य भारतात असावे. किती? मागील 14 वर्ष. तिला भारतीय संविधानातील 8व्या अनुसूचित एका भाषेचं उत्तम ज्ञान असलं पाहिजे. जसं की 8व्या अनुसूचित किती भाषा आहेत? 22 भाषा. त्याच्यापैकी एखादी भाषा व्यवस्थित आली पाहिजे. त्याचबरोबर मग अपवाद कुठला आहे यामध्ये नागरिकत्व भेटू शकण्यामध्ये? जर एखाद्या व्यक्तीने विज्ञान, तंत्रज्ञान, कला, साहित्य किंवा जागतिक शांतता या क्षेत्रात विशेष कामगिरी केली असेल तर त्या व्यक्तीला सरकार वरील सर्व अटी शिथिल करून सुद्धा नागरिकत्व देऊ शकतं. मग यावर प्रश्न बनू शकतो, कुठली अशी व्यक्ती आहे जिला नॅचरलिझम सोडून नागरिकत्व भेटू शकते? तर ती व्यक्ती कुठल्या तरी विषयात प्रॉम्प्ट किंवा कुठल्या तरी एका विषयात खूप महान असली पाहिजे. जसं की नामांकित असली पाहिजे. विज्ञान, तत्त्वज्ञान, कला, साहित्य किंवा जागतिक शांतता या क्षेत्रामध्ये तिला विशेष नामांकन भेटलं पाहिजे. यानंतर प्रदेश संमिलीनीकरण म्हणजेच काय तर आपण एखाद्या देशाचा किंवा राष्ट्राचा आपल्या देशाला नवीन भाग जोडला. जेव्हा एखादा नवीन प्रदेश आपण भारताला भाग म्हणून बनवतो तेव्हा हे नागरिकत्व भारत सरकार एका आदेशाद्वारे तिथल्या नागरिकांना भारतीय नागरिकत्व म्हणून घोषित करू शकतं. जसं की 1961 मध्ये गोवा आणि 1974 मध्ये सिक्कीम या भारताच्या 2 वेगवेगळ्या राज्यांना आपण भारताचं नागरिकत्व दिलेलं होतं. त्याचप्रमाणे आता भारतीय संविधानाने 3 नागरिकत्व लोप पावण्याचे मार्गसुद्धा सांगितलेले आहेत. जसं की पहिला मार्ग आहे नागरिकत्व लोप पावण्याचा, ते स्वतः व्यक्ती त्याग करतील. दुसरा मार्ग आहे त्यांचं नागरिकत्व आपण काढून घेऊ शकतो. तिसरा मार्ग आहे आपण एखाद्या व्यक्तीला नागरिकत्वापासून वंचित करू शकतो. त्यापैकी आपण पहिला मार्ग आता सध्याला अभ्यास. हा मार्ग थोडा सोपाच आहे, नागरिकत्वाचा त्याग. जेव्हा एखादा भारतीय नागरिक असेल ज्याने स्वइच्छेने नागरिकत्व सोडण्याची घोषणा केलेली असेल त्या क्षणी तो त्याचं भारतीय नागरिकत्व संपुष्टात येतं. जर एखाद्या व्यक्तीने भारतीय नागरिकत्वाचा त्याग केला तर त्याच्या अल्पवयीन मुलाचेही भारतीय नागरिकत्व संपुष्टात येते. मात्र ही मुले जर 18 वर्षापर्यंत झाल्यास पुन्हा भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात. हे तर झाला भारतीय नागरिकत्वाच्या त्यागाचा किंवा रद्द होण्याचा पहिला आणि सरळ मार्ग आहे. यानंतर काही जणांचं भारतीय नागरिकत्व आपण काढून घेतो. तर ते का काढून घेतो? भारतीय संविधानातील कलम 9 नुसार जर एखाद्या भारतीय नागरिकाने दुसऱ्या कोणत्याही देशाचे नागरिकत्व स्वइच्छेने स्वीकारले तर त्याचे नागरिकत्व रद्द होते आपोआपच. बरोबर, कारण आपलं भारतीय नागरिकत्व कसं आहे? एकेरी नागरिकत्व आहे. देशाचंच आपल्याला नागरिकत्व भेटतं, आपण जरी वेगवेगळ्या राज्यात राहत असलो तरीही. मग हे नागरिकत्व का काढून घेतलं जातं याबद्दल आपण आता सविस्तर अभ्यास होता, कारण यावरच आयोग वेगवेगळे प्रश्न विचारत असतो. मग जर आपण एखाद्या नागरिकाने भारताची फसवणूक केली, जर त्या व्यक्तीनं नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन किंवा स्वीकृती करताना खोटी माहिती दिली
तर त्या व्यक्तीचं फसवणूक करून नागरिकत्व मिळालं म्हणून आपण त्याचं नागरिकत्व काढून घेऊ शकतो. दुसरं, जर संबंधित व्यक्ती म्हणजे जी व्यक्ती आपल्या भारताचं नागरिकत्व प्राप्त करणार आहे ती भारताच्या संविधानाप्रती अनादर व्यक्त केला किंवा द्वेष दाखवला तरीसुद्धा त्या नागरिकाचं नागरिकत्व काढून घेतलं जातं. त्यानंतर युद्धकाळात शत्रूला मदत केली तर त्या व्यक्तीचं सुद्धा नागरिकत्व काढून घेतलं जातं. जसं की भारताचं एखाद्या देशाशी युद्ध चालू असताना त्या व्यक्तीनं शत्रू देशाला मदत केली तर, त्या देशाशी बेकायदेशीर व्यापार केला तर, त्याचबरोबर तुरुंगवास झाल्यासुद्धा नागरिकत्व आपण काढून घेतो. कसं तर नागरिकत्व मिळवण्यापूर्वी 5 वर्षाच्या आत जर त्या व्यक्तीला कोणत्याही देशात 2 वर्षापेक्षा जास्त काळ तुरुंगवासाची शिक्षा भेटली असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा आपल्या भारतीयचं नागरिकत्व भेटू शकत नाही. दीर्घकाळ वास्तव्य, जर एखादा व्यक्ती भारतीय नागरिक असला आणि सलग तो 7 वर्ष भारताबाहेर राहिला, शिक्षणासाठी म्हणा, नोकरीसाठी म्हणा, सेवेव्यतिरिक्त, आणि त्याने भारतातील दूतावासास आपली नोंद ठेवली नसेल तर असा व्यक्तीसुद्धा आपण त्या व्यक्तीचं सुद्धा भारतीय नागरिकत्व काढून घेत असतो. ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत कारण यावर आयोग वारंवार प्रश्न विचारत असतो. एक वही करून मी ज्या नोट्स देत आहे त्या वहीमध्ये लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी आणि रिव्हिजनसाठी या नोट्सचा उपयोग होईल. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा.